नमस्कार, माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण गाजर आणि फ्रेंच बीन्स घालून छानशी अशी भाजी तयार करूया. 4 गाजरे याप्रमाणे चिरून घेतली आहेत. अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घेतले आहेत. 200 ग्राम फ्रेंच बीन्स चिरून घेतले आहेत. गॅसवर जाडबुडाची कढई तापण्यासाठी ठेवली होती. आता यामध्ये थोडेसे तेल घातले आहे. तेल आता चांगले तापले आहे. यामध्ये 1 मोठा चमचा जिरे घालते. 1 मोठा चमचा बडीशेप घालते. थोडीशी कढीपत्त्याची पाने घालूया. ही पाने तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता यामध्ये अर्धी वाटी कच्चे शेंगदाणे घालूया. शेंगदाणे घातल्यामुळे या भाजीला छान चव येते. शेंगदाण्याऐवजी तुम्ही शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालू शकता. हे शेंगदाणे फोडणीमध्ये चांगले परतून घेऊया. यामुळे भाजीला छान चव येईल. पाव ते अर्धा चमचा हिंग पावडर घालूया. 1 ते 2 मिनिटे हे शेंगदाणे चांगले भाजून घेतले आहेत. आता यामध्ये या भाज्या घालूया. 1 मिनिटभर या भाज्यासुद्धा या फोडणीमध्ये चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. 2 मोठे चमचे आमचूर पावडर घातली आहे. चवीप्रमाणे बारीक मीठ घालूया. या भाजीमध्ये मी 3 ते 4 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. 1 मोठी वाटी भरून पाणी घालूया. आता या कढईवर झाकण ठेवते. आता काही वेळ झाला आहे. या कढईवरचे झाकण काढले आहे. या भाज्या आता चांगल्या शिजल्या आहेत. यामध्ये 3 ते 4 चमचे तिखट घातले आहे. 2 मोठे चमचे गरम मसाला घातला आहे. या भाजीतील पाणी आटेपर्यंत आपण ही भाजी गॅसवर ठेवायची आहे. या भाजीतील पाणी आता थोडंसं आटलं आहे. यामध्ये 1 वाटी चिरलेली कोथिंबीर आणि 1 वाटी ओले खोबरे घातले आहे. भाजीतील पाणी आटल्यावर आपण गॅस बंद करायचा आहे. आता आपली छानशी भाजी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.